जमिनीशी समांतर पालं करून ही मंडळी राहत आहेत आजही, आणि यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलंय. त्या सरकार मतदान मागतो, घरकुल काय देत नाही. मतदान मागतो, घरकुल पाहिजे आम्हाला. आमचं झोपडं पडलेलं आहे. 30 कुटुंबामध्ये कोण जास्त शिकले? मीच एक भावाचा, ह्या भावांचा मुलगा इथं हायस्कूल आहे, दोघ जणच आहे. कितवीला आहे ते? तो 11वीला. रोज एखाद्या दारात गेल्याशिवाय आमची पोटही चुलीच पेटत नाही, त्या पोटही आमचं भागत नाही. त्यामुळे आमची एवढी परिस्थिती नाही तिथं जाण्यासाठी. आम्हाला हक्काची नोकरी कोण देत नाही. आणि आम्हाला कसं आहे, महागाला गेलं की आम्हाला चोऱ्या मोऱ्या करून मार मिळतोय. फिरायला गेल्यावर बोलते चोऱ्या होत्यात, लांडीला पाडी होती. त्यावेळेस आमच्यावरच गावातले तुम्ही आलेत आरोपी म्हणून आम्हालाच पकडलं जातं. आम्हाला मस्त वाटतं आमचे अधिकारी व्हावं, आम्हाला पैसे काय पूर्वी कसं मार्गदर्शन कार्यक्रम. 1 सप्टेंबरला ओबीसी सगळे मुंबईमध्ये जाणार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? सचिन पडळकर साहेब असू द्या, लक्ष्मण हाके साहेब असू द्या, जे ओबीसीचे नेते आहेत ते जे आमच्यासाठी झटतात, असंच कार्य करत राहा. नमस्कार मंडळी, मी सध्या मानदेशातील मसवडमध्ये आहे. काल प्राध्यापक लक्ष्मण हाके सर या मसवडमध्ये येऊन गेले, ओबीसींची भाषा बोलून गेले. ओबीसींचे हक्क काय आहेत, ओबीसींनी एकत्र का आलं पाहिजे, का लढलं पाहिजे हे ते सांगून गेले. परंतु मसवडमधील गाव कुसाबाहेर एक वस्ती आहे जी काल हाके सर म्हटले होते की अशी काय महाराष्ट्रामध्ये अजून कुटुंब आहेत जी जमिनीच्या समांतर पालात राहतात, जमिनीला समांतर पालं करून राहतात. ही माझ्या मागं परिस्थिती बघताय. कॅमेरामॅनला विनंती करतो की तुम्ही थोडं पुढे येऊन दाखवा ते की या जमिनीशी समांतर पालं करून ही मंडळी राहत आहेत आजही, आणि यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलंय, आणि हे आरक्षण धोक्यात आहे, हे आरक्षण गेलेलं आहे असं लक्ष्मण हाके सर ओरडून सांगतायत. आणि त्यासाठी ते जनजागृती करतायत. 1 सप्टेंबरला ते मुंबईला जात आहेत, आणि हे जे ओबीसी आहेत यांच्यासाठी ते लढत आहेत. या ओबीसींच्या मनात काय आहे, या ओबीसींना माहीत आहे का ते आले होते, हे विचारूया आपण. नाव काय तुमचं? हौसाबाई सीताराम शिंदे. बरं, तुम्ही काम काय करता? खुरपाला जातो, मुलं बाळ फिरायला जाते, ते नवरे भीक मागून खाते. भीक मागून खातोय. काय भिक्षा डवरी समाज आहे, गुलाला लावून भीक मागून खातो. आम्हाला अजून घरकुल दिलं नाही, आम्हाला अजून मुलांचा दाखला दिला नाही, तर आज जन्म दाखला मिळत नाही आम्हाला. अजून आम्हाला जातीचा दाखला देत नाही. आम्हाला रेसलिंगवर माल आम्हाला देत नाही. किती वर्षापासून येत 20 वर्ष झाले आम्हाला रेसलिंगचा माल मिळत नाही. रेशनिंगचा माल मिळत नाही. मग आम्ही काय खायचं, कशावर जगायचं? हे सरकारनं आमचं काय तर थोडी तर आमच्याकडे दया करून थोडं तर आम्हाला दखल घ्यायला पाहिजे का नाही? काय सरकार मतदान मागतो, घरकुल काय देत नाही. मतदान मागतो, घरकुल पाहिजे आम्हाला. आमचं झोपडं पडलेलं आहे, झोपडं आमचं गळतंय म्हणून, घर गावातलं गळतंय म्हणून आम्ही झोपडं करून भिक्षा मागून खातो. आमची मुलं असे कमड्यात घ्यायचं त्याचं काम करून खाते. आम्हाला हक्काची नोकरी कोण देत नाही. आणि आम्हाला कसं आहे, महागाला गेलं की आम्हाला चोऱ्या मोऱ्या करून मार मिळतोय. मग आम्ही कोणाला सांगायचं? सरकार आमची काय मान्यता केली? सरकारने मतदानला आम्हाला बोलत येते, पण आमची काय सवलत केली? आम्हाला रेशनिंग देत नाही ती, आम्हाला घरकुल देत नाही ती. आमच्या मुलाला कुठं नोकरीचा साधना बघायला 10-10 लाख रुपये मागते, आम्ही गरिबांनी कुठं दे. आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे घर देत आहेत गरिबांना, तुम्ही त्यांना भेटलं? ते आमचं गाव मोहोळ आहे. काय आमचं गाव सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका पडतो. पालकमंत्री आहेत सोलापूर जिल्ह्यात. हां, मग ते आम्ही मोहोळ ठेसनावर राहतो. आमचे घरकुल आलेली परत माघार गेले ती. आम्हाला 10 की 12 घरकुल मिळले ती. 200 आमचं 200 माणसामध्ये डवरे समाजमध्ये फक्त 7 गाठ घरकुल मिळते. आमची आखी घरकुल परत गेलेली, आम्हाला देत नाही ती. आमचं रेसलिंग बंद केलंय. मग आता काय करायचं आम्ही? मग ते आमचं रेशन कार्ड असून रेशन नाही. आहे का रेशन कार्ड? हाय रेशन कार्ड, पण रेशन बंद. हाय बंद करून टाकलं. ऑनलाईन नाव नाही, तुमचं नाव दावत नाही, तुम्ही माल घेत नाही. आता माल दिला तर घ्यायचा का नाही दिला तर कुठं घ्यायचं? मग काय करायचं? मग आम्ही विकत खातो आजपर्यंत. मग आमची दखल घेतली पाहिजे कोणी. हां, ज्यांनी मतदान घेते त्याने दखल घेतली पाहिजे ना आमची. सोलापूर तालुक्यात आम्ही आहे. तुमच्यासाठी कोण लढतंय? आई आमचा मोहोळचा सरपंच. बरं, हां, भाऊराव शिंदे. काय भाऊराव म्हणजे तुमच्यातला आहे का? आमच्या तर डवरी समाजाचा आहे. सरपंच झाले? हा, सरपंच झाले. मग ते जातं घ्यायचं, जायला गेलं ती काय म्हणते ते तुमची माणसं आणा. आता एका जागी राहायला आम्ही राहायचं, ती काय म्हणते ती आम्हाला तुमची संगत आणा. मग संगत आम्ही सगळं घेऊन गेल्यावर तर खायचं काय एका जागी? म्हणून आम्ही भिक्षा मागायला जातो.
मला सरपंच आमच्या चालत नाही, मला घरकुल आम्हाला देत नाही. मला सांगा, लक्ष्मण हाके ओबीसी साठी जनजागृती करतात, तुम्हाला माहित आहे का? ते काय माहिती, आम्ही काय शिकलं काय विकलेलं आहे. तुम्ही गावात जात नाही का? गावात जातो, जायचं, कोण आमचे दखल घेत नाही, माघारी परत देतो. मुलं बाळ आता केले केस, आता काय होतं काय माहिती. तुमच्यासाठी ते लढतायत, तुमचा हक्क तुमचा अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे ह्यासाठी ते झगडतायत, सरकारला भांडतायत. मग भांडा तसं द्या की आम्हाला, आम्ही कशाला पाले घेऊन फिरू. बरोबर द्या ना, तुम्ही भांडता, तुम्ही आमच्या इथे तक्रार करता, मग आम्हाला काय फिरता, बरोबर आम्हाला काय मोर्चा, आमच्या मोबाईलला काय पाठवणार तुम्ही का? ही नावं आमची आहे ती यादीला, मोहोळ आमची नावं आहे ती. त्यांना सांगा की एवढी एवढी माणसं या, तुम्हाला घरकुल मंजूर आहे, काय मंजूर आहे, रेसली मुलं जरा मुलाला नोकऱ्याला आहे त्या या, मग आम्ही काय येत नाही. आता आमची दखल घेतात, आम्ही त्या गावाला जाऊन खायचं काय? एक सरपंच किती बार लढतो. तुमची घरकुल दुसऱ्याला दिली, आमचे 50 घरकुल दुसऱ्या गेले ते, मग ते चालत नाही त्याचं एकट्याचं. माझ्या पाठीमागे बघताय, हे मसवड मधलं वास्तव आहे. हे कुटुंब वर्षानुवर्ष राज्यभर वास्तव करत असतं. आता मसवड मध्ये किती दिवसापासून आहे तुम्ही? आता आहे 2 महिने झाला आलो 2 महिने. इथं. 2 महिने राहायचं, मायनीला 2 महिने राहायचं, सांगोला 2 महिने राहायचं, मिरजला 2 महिने, असं वर्ष काढायचं. आणि ते अन्न मुलांना द्यायचं. मुलं गवंड्याचं काम करून खाते, ती गवंड्याचं काम करून खाते, भाड्याच्या घरात आहे आम्ही. मतदाना टायमाला तुम्हाला बोलू देत? मतदानला घेते ते सगळी, मतदान मोहळा यादीला आहे ते आमची. मतदानला फक्त मतदान घेता, मग आमच्या सवलत काय करतात, काय दिलं आम्हाला? काय म्हणतात तुम्ही? या समाजातले शिकलेले व्यक्तिमत्व आहे, काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही शिक्षण घेत झालं तुमचं? 12वी झाली. 12वी. आणि तुमच्या या इथं जेवढे कुटुंब किती आहेत आता? इथं बऱ्यापैकी 30 एक कुटुंब असतील. 30 कुटुंबामध्ये कोण जास्त शिकले? मीच एक आणि एक भावांचा मुलगा इथं हायस्कूल आहे, 2 जणच आहे एवढे. कितवीला आहे ते? तो 11वीला आता. आणि तुम्ही 12वी शिकला. म्हणजे सगळ्या 30 कुटुंबामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त शिक्षण झालं. पैसे मागते ते काय ओके. तर आता मला सांगा, हे तुम्ही गावोगावी फिरता, काय काय अडचणी येतात? अडचण येते, फिरायला गेल्यावर बोलते, चोऱ्या होत्यात, लांडी लापाडी होती, त्यावेळेस आमच्यावरच गावातले तुम्ही आलेत आरोपी म्हणून आम्हालाच पकडलं जातं. भिक्षा देत नाही ती, फिरायला गेल्या बहुरूपी, आम्ही व्यवसाय करतो बहुरूपी. तुम्ही बहुरूपी नाही? हो, हाकलून देतात गावातून. आणि कामधंदा करून खावा, पहिल्यासारखं भिक्षा मागणं ही राहिलं पण नाही. आता काम करा, जे शिक्षण झालं तुमचा मूळ परंतु व्यवसाय काय? आम्ही हिंदू नाथपंथी डवरी गोसावे, मूळ आमचा व्यवसाय आम्ही डवर भरायचं, पतार पोजायचं, बहुरूपी काम करायचं. मुळात आमचा व्यवसाय महाराजांच्या काळापासून झालेला आहे. पण आताच्या काळामध्ये न्याय मिळतोय नाही. आणि ते झालं सर, आता जॉबचं पण फार अवघड झालं. मुलं शिकून घरी आहेत, सुशिक्षित बेरोजगारी झालेली आहे, शिकून घरी जॉबच नाही तो कुठं. ग्रॅज्युएशन MA झालेली पोरं आहे ती, या कॅम्प्युटरच्या युगामध्ये कसं रोजगार लोकांचा हिसकून घेतलेला, 2-3 रोजगार राहिलेला आहे तुम्हाला. जॉब कुठेही राहिलेला नाही. पोरं डिग्री, MA, इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएशन सगळे येऊन मुलं घरीच पडून आहेत. तुम्हाला असं वाटतं का आपल्या पालातनं एखादा कलेक्टर व्हावा, IPS अधिकारी व्हावा? हो, आम्हालाही वाटतं, परंतु आम्हालाही मस्त वाटतं आमच्या अधिकारी व्हावं, आम्हाला पण शिकाय. पूर्वी कसं मार्गदर्शन कार्यक्रम होतं. 1 सप्टेंबरला OBC सगळे मुंबईमध्ये जाणार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जाओ, आम्ही पण OBC मध्येच येतो, मायनर OBC मध्ये. आमच्यासाठी पण जटावं, कारण की आमची तेवढी परिस्थिती नाही तिथं जाण्यासारखी. परिस्थिती आमची तिथं जाण्यासाठी, आणि तिथं गेले आमच्या मुलांची लेकराबाजी मागं अडचण येते पोटा पाण्याची. आणि आम्ही रोज एखाद्या दारात गेल्याशिवाय आमची पोटही चुलीच पेटत नाही, त्या पोटही आमचं भागत नाही. त्यामुळे आमची एवढी परिस्थिती नाही तिथं जाण्यासारखी. परिस्थिती आमची तिथं जाण्यासारखी आणि शक्यच होणार नाही आम्हाला. लक्ष्मण साहेब, गोपीचंद पडळकर साहेब असू द्या, लक्ष्मण हाके साहेब असू द्या, जे OBCचे नेते आहेत ते जे आमच्यासाठी झटतात, असंच कार्य करत राहावा आणि आमच्या OBCसाठी झटत राहावा. आमच्या गोरगरिबांचा, आमच्या मुलांचा त्यांना आशीर्वाद लागेल आणि आमच्या समाजासाठी सगळ्यांसाठी झटत राहावं, OBCसाठी झटत राहावं, हीच त्यांना इच्छा आहे. आणि आमचंही त्यांना पाठिंबा आहे, हीच आमची इच्छा आहे. ते म्हणतात OBCने राजकारणात आलं पाहिजे, OBC राजकारणापासून बाहेर जातोय, बाहेर घालवलं जातंय. OBCच्या जागेवरती दुसरेच लढतायत, दुसरेच निवडून येत आहेत. OBC पहिला जसा आहे तसाच आहे आता. OBC म्हणा भटकंती, आता पहिला आहे तसा आता सध्या तसाच आहे, भटकंती आहे. भटकंती आहे ना, आपली एवढी परिस्थिती पण राजकारणात यासारखी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ते सगळे मूलभूत हक्क, सगळे अधिकार दिलेत.
अधिकार दिलेत, परंतु आम्ही एवढी परिस्थिती नाही की राजकारणात यावं परिस्थिती. आणि त्या बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या सवलती त्याचा आम्ही थोडा थोडा आता लाभ घेत चाललेलो आहे आणि आणखीन घेत राहणार आहे. बरं, 1 सप्टेंबरला सगळे ओबीसी राज्यातले मुंबईला जाणार आहेत. तुम्ही येत नाही, तुम्ही कारण सांगितलं की मजबूर आहे तुमची, आम्हाला इथं कुटुंब बघावं लागतं, आमच्याकडे पैसे नाहीत असं तुम्ही म्हटलं. हो, आणि कसं सर, आमच्याकडे पैसे नाही आणि रोज एखाद्या दारात गेल्याशिवाय आमची पोटही भागणार नाही. तर येण्यापुरतं आमच्याकडे पैसे पण नाहीत आणि आमची मुलांची शिक्षणासाठी म्हणजे रोज आम्हाला गेल्याशिवाय पोटं भागणं, पैसाही ना आमच्याकडे तिथं जाण्यासाठी एवढं. मग कुणी गेलं पाहिजे तिथं? आता तुमच्यापेक्षा अजून समाज आहेत जे सुशिक्षित आहेत, जे चांगला श्रीमंत आहेत किंवा त्यांना काय सांगा, त्यांनी तुमच्यासाठी लढलं पाहिजे. जे राजकारणामध्ये आहेत ओबीसीचे नेते, त्यांनी आमच्यासाठी लढावं. आणि जी भटकंती आम्ही म्हणजे आम्ही जी भटकंती करत असेल, डवरी, डोंबारी, नंदीबैल, हसवली, गारुडी, मरकाडी, गोसावी, डवरी, बहुरूपी, आम्ही जे छोटे आमच्या गटातले जाते त्या म्हणजे आम्ही छोटा जी वर्ग आहे आमच्यासाठी त्यांनी लढावं. आणि आमच्या ह्या वर्ग जेवढी आहे आम्ही भटकंती लोक आहे, आमचे कुणाची हे एवढी परिस्थिती नाही तिथं जाण्यासाठी, त्यांनी झटावं आमच्यासाठी, पुढं आमचं समस्या मांडाव्या, आमच्यासाठी पण लढावं, हेच आम्ही त्यांना एवढं सांगू इच्छितो. तर मंडळी बघताय, प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसींचा म्होरक्या, ज्यांनी 1 सप्टेंबरला मुंबई येथे ओबीसींचा मोठा मेळावा मोर्चा आयोजित केला आहे. आणि या मोर्चाला ओबीसी बांधव हे येणार नाहीत, कारण त्यांची मजबुरी आहे की आम्ही जर आलो तर आमच्या कुटुंबाकडे कोण बघणार, आम्ही गरीब आहे, आम्ही भीक मागून खातो, अशा त्यांनी व्यथा व्यक्त केल्या. ओबीसींच्या धडक मोर्चाला लाखो राज्यभरातून बांधव जरी येत असले तर दुसऱ्या बाजूला काही ओबीसी असे आहेत की ज्यांना अजून कधी पत्र्याच्या घरात राहिलेले नाहीत, त्यांनी कधी घरामध्ये सारवलेलं नाही, कधी फरशीवरती राहिलेले नाहीत, ते अजूनसुद्धा मातीमध्ये राहत आहेत. आणि असे समाज एका बाजूला आहेत, लक्ष्मण हाके लढतायत, त्यांना हा समाज बळ देतोय. भविष्यामध्ये काय केलं पाहिजे त्यांनी तुमच्यासाठी? आमच्यासाठी आमच्या समाजाच्या व्यथा मांडावं, आमच्या समाजासाठी जागा राहण्यासाठी घरकुल द्यावं, जागा द्यावं. कास्ट सर्टिफिकेटच्या अडचणी येते त्या मुलांना, आता काही लोकांना आधार कार्ड नाही ती, अशा आमच्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी मांडावं. आणि शासनाने एक कॅम्पच भरावं आमच्या भटकंती लोकांसाठी, की कॅम्प भरावं, ह्या तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मांडा, पुन्हा तहसीलदार असो, कलेक्टर असो, कोणी असो, त्यांच्यापाशी एक तुम्ही मांडा आणि ते आम्हाला आमचा अधिकार आम्हाला मिळून जावं, हीच इच्छा आहे आमची. काही एका गावची नाही ती, 10 गावची आहे ती. हे कोण मोहोळचा आहे, कोण येळापूरचा आहे, कोण माळशिरसचा आहे, कोण असे दुसऱ्या गावचे सगळी येऊन एकामेकाच्या सहाऱ्यानं राहिलेली होती. बरं, आम्हाला हक्काचं गाव मोहोळला पाहिजे, रेसलिंग चालू पाहिजे, आमच्या मुलाला कुठं तर मान्यता चांगल्या जागी ठिकाणा जागी आम्हाला नोकरी पाहिजे. आम्ही गवंड्याचं काम 4 दिवस आहे ना 8 दिवस नाही, हे जर आजपर्यंत आम्ही जगतोय. हां, तर मंडळी काल प्राध्यापक लक्ष्मण हाके मसवडमध्ये येऊन म्हणाले होते की मागासवर्गीय म्हणजे काय, विमुक्त या अर्थाचा शब्द सांगा. मंत्री विखे पाटलांना जाहीर आवाहन केलं की तुम्ही विमुक्त या शब्दाचा अर्थ सांगा, मी आंदोलन सोडून देतो. विमुक्त म्हणजे कोण आहेत, तर विमुक्त म्हणजे हे आहेत. मागास म्हणजे कोण आहे, मागास म्हणजे हे आहेत, हे आहेत मागासवर्गीय. ज्या पंक्तीमध्ये सगळ्यात जे मागं होते आरक्षण देताना ते हे मागासवर्गीय आहेत. आणि हाके सरांनी अजून एक सांगितलं की आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आरक्षण हा सामाजिक राजकीय न्याय मिळवून देण्याचा प्रोग्राम आहे. आज यांना वाटतंय आम्हाला निवडणूक लढायची आहे, आज यांना वाटतंय आम्हाला चांगल्या प्रकारे राहायचं आहे, घर पाहिजे आम्हाला, परंतु यांना ते मिळू शकत नाही, कारण त्यांना ते सामाजिक आणि राजकीय आरक्षण नाही, हे यांना आरक्षण आहे. यांना आर्थिकदृष्ट्या किंवा यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले, परंतु राजकीय असेल सामाजिक असेल यांना आरक्षण अजून मिळालेलं नाही. काय सांगाल तुम्ही, हे राजकीय सामाजिक आरक्षण अजून तुम्हाला मिळालेलं नाही? राजकीय आरक्षण राजकारणाबद्दल मला काय जास्त समजत नाही आणि त्या गोष्टीमध्ये आम्ही पुढे इच्छित पण नाही. राजकारण आम्हाला समजा आमच्या डोक्याच्या बाहेरचा खेळ. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना एवढे हक्क दिलेत, परंतु यांना ते समजलेलं नाहीत असं दिसतंय. कारण राजकारणात आलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, परंतु पूर्णपणे समाज जागा झाला का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेस ओबीसी म्हणतात की आम्हाला राजकारणात यायचं नाही किंवा आम्ही पुढं पण इच्छित नाही, त्यावेळेस त्यांना
खरी ओबीसीची व्याख्या काय, आरक्षण कशासाठी दिलंय हे त्यांना समजलेलं नसावं. आपण तरी आरक्षणाची आम्हा गोरगरिबालाच गरज आहे. तुम्ही आता बघता साहेब, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या जेवढ्या पतसंस्था आहेत, त्या सहकारी बँके आहेत, त्या दूध डेअरी आहेत, त्या कॉलेज आहेत, ते किंवा मोठमोठे उद्योगधंदे आहेत, तेवढे आमदार खासदार मोठमोठ्या लोकांचे आहेत. गोरगरिबांच्या भटक्यांचं लोकांचं आज काहीतरी दिसतं का तुम्हाला? एखादा कुठंतरी चाललेला तोच मागं राहतून बोटावर मोजणार एवढीच आहे ती. गोरगरिबांचं राजकारण राहिलेलं नाही आणि गरिबांच्या पाठीमागे कोण चालत पण नाही. तुमच्या समाजात कोण खासदार होईल का? आमच्या समाजात एक व्यक्ती खासदारकीला उभा राहिलेला नगर जिल्ह्यातून, संजय सावंत म्हणून. 2-3 हजार मतं पडलेत फक्त. त्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणीच नाही. मोहोळला सरपंच आहेत भाऊराव शिंदे, खरसुंडीला सरपंच आहेत दोंडराम इंगोले, झालेत एवढेच आहेत. आणि 1-2 नगरसेवकच आहेत, बाकी कोणीच नाही. 3-4 मेन पक्ष जे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष तुम्हाला तिकीट देतात का? तिकीट म्हणलं तर तुम्हाला सांगतो असं आम्ही गरीब आजपर्यंत त्या पक्षात कुठल्याही गेलो सुद्धा नाही आणि गोरगरिबाला तिकीट देऊ शकत पण नाही, कारण की पैशावाल्याच काम आहेत ते. आणि आम्ही आजपर्यंत तिकीट मागायला कोणत्या पक्षाकडे गेलोच नाही. आणि प्रत्येक पक्षांना सांगणार गोरगरिबांची कामं करा, योजना आम्हाला राबवल्या, आम्हाला अक्षरशः योजना आम्हाला गाव लेवलच्या पातळीवरती भेटू द्या. आता तुम्ही आज सुद्धा मसवड शहराच्या गाव कोसाच्या बाहेर येऊन राहिलाय. हे पूर्वीपासून राहता तुम्ही, पिढ्यानपिढ्या तुमच्या गाव कोसाच्या. पिढ्याने पिढ्या आमचा ह्या गावाच्या बाहेरच समाज आहे. अजून तरी कुठेही गेला तर गावाच्या बाहेरच आहे. गावामध्ये आमच्या लोकांना जागाच नाही, गावाच्या बाहेरच येऊन राहते. का आमचा समाज असा आहे, आम्ही डवरी समाज, आमच्यात पण जाते ते डवरी गोसावी. आमचा मसनजोगी समाज म्हणून आहे, ते अजून तरी मशानभूमीत राहतो. एवढी बेकार कंडिशन आहे. काय बोलता? हो, म्हणजे आमचा भटकंती करणारा लोक अजून भटकंतीच आहे. आम्हाला योजनेचा बरोबर, थांबा. आम्हाला योजनेचा लाभ भेटू द्या, योजना राबवा हे शासनाला, सरकारला म्हणतो आम्ही. गोरगरिबांच्या मुलांसाठी जागा कोटा राखीव ठेवा, भविष्यात ती पण प्रगती करतील, देशाचं नाव कुठं तर उज्ज्वल करतील. बरोबर. तर मंडळी, आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.